मी डॉक्टर वैशाली मोतली, MD आयुर्वेद। आज मी एका अशा विषयाविषयी बोलणार आहे की जो सगळ्यांना आजकाल लहानांपासून ॲडल्टपर्यंत जो विषय भेडसावत आहे सगळ्यांसाठीच, तो म्हणजे हेअरफॉल, अकाली होणारी केसगळती। तर ह्याची कारणं आणि उपाय आज आपण पाहणार आहोत। पहिलं कारण म्हणजे आपली लाईफस्टाईल जी बिघडलेली आहे आजकाल। हे तंत्रज्ञानाचं युग आहे, मोबाईलचं युग आहे। आजकाल मुलांना किंवा मोठ्या माणसांना सुद्धा रात्री झोपणे लवकर आणि सकाळी उठणे या सवयी थोड्या बिघडत चाललेल्या आहेत मुलांच्या। तर ह्याच्यामुळे काय होतं तर अनावश्यक उष्णता शरीरामध्ये एक प्रकारची वाढली जाते। त्याच्यामुळे आपण बघतो की हल्ली पिकलेले केस म्हणजे ग्रेविंग ऑफ हेअर्स आणि केस गळती याचं प्रमाणही अतिशय वाढत चाललेलं आहे। आहारही आपला चुकीचा असतो। उष्णता वाढवणारे जसे काही बॉयलर चिकन वगैरे असे पदार्थही जास्त करून घेतले जातात लहानांपासून मोठ्यांपर्यंत। दुसरी गोष्ट खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आहेत किंवा भेसळयुक्तही आहार आपल्याला भरपूर आज खावा लागतो। ह्याला कारणं तर काही आपण ठराविक कारणं आपल्या हातात आहेत, जसं की लवकर झोपणे, लवकर उठणे, केसांना मालिश व्यवस्थित प्रॉपरली करणे, आठवड्यातून एकदा, अगदी रोज नाही जमलं तरी आठवड्यातून एकदा स्त्रियांनी तर केसांना पूर्णतः तेलाने मालिश करून आठवड्यातून एकदा केसांवरून शॅम्पू किंवा शिकेकाईने केस धुतले गेले पाहिजेत। जसं की रिठा वगैरे जे आहेत ते शॅम्पूसारखीच काम करतं। केसांमधले अतिरिक्त ओलावा, अतिरिक्त तेलकटपणा, अतिरिक्त घाण, मलिनता काढण्याचं काम हे रिठा खूप चांगल्या प्रकारे करतं। तर शिकेकाई आणि रिठाने केस धुणे हे सर्वोत्तम आहे केस गळती थांबवण्यासाठी, जेणेकरून आपल्या केसांवर, स्काल्पवर केमिकल्सचा मारा अतिशय होत नाही याच्यामुळे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आहार आहार हा बायोटीनयुक्त जास्त करून असावा। आता हे जे विटॅमिन ब आहेत, ब जीवनसत्व, त्याच्यातलं B7 जे विटॅमिन आहे त्याला आपण बायोटीन म्हणतो, त्याची कमतरता जर असेल आपल्या शरीरामध्ये तर आपली हेअरफॉलची टेंडन्सी खूप वाढू शकते। आता हे कशामधून मिळतं तर एग्स, अंडी, एस्पेशली त्याच्यामध्ये सुद्धा जे योक आहे आतला बलक, त्याच्यामध्ये B7 भरपूर प्रमाणात असतं। नट्स आहेत, सीड्स आहेत, कडधान्य आहेत, नॉनव्हेजमध्ये जे आपल्याला मटणामध्ये जे लिव्हर असतं त्याच्यामध्ये एक स्टोरेज बायोटीनचा खूप चांगला सोर्स आहे ते। व्हेजिटेबल्समध्ये स्वीट पोटॅटोज म्हणजे रताळी आहेत, ॲवॅकोडो आहेत, मशरूम आहे। फिशमध्ये साल्मोन नावाचा एक फिश असतो, त्याच्यामध्ये B7 हे अति चांगल्या प्रकारे असतं। आणि नंतर ज्वारी, आपली बाजरी, नाचणी, गहू हे जे धान्य आहेत आपली, त्याच्यामध्येही बायोटीनचं प्रमाण चांगलं आहे। फळांमध्ये बनाना हे कॅल्शियमची मात्रा योग्य असलेलं आणि बायोटीन असलेलं फ्रूट आहे। ते जर तुम्ही नित्यनेमानं घ्यायची सवय लावली तरीही केसगळतीही कमी येते। दुसरी गोष्ट मिल्क प्रोडक्ट, दुधामध्ये आता पूर्वीच्या काळात तुम्ही बघत असाल की पूर्वीच्या काळात स्त्रियांचे केस हे अगदी छान असायचे। केसांचे गळण्याचे प्रमाण हे पूर्वीच्या जुन्या बायकांमध्ये फार कमी होतं। हल्ली लहान मुलींपासून मुलांचे केस गळतात, मुलींचे। तर याला मिल्कचंही प्रमाण कमी घेतलं जाणं किंवा आजकाल पालकही कमी प्रमाणात मुलांना दूध देतात, का तर भेसळयुक्त दूध असतं किंवा अवेलेबिलिटी चांगली नसते त्याच्यामुळे। तर दूध चांगल्या प्रकारे पचण्यासाठी त्याच्यामध्ये थोडं विषनाशक जी औषधं किंवा द्रव्य आयुर्वेदात म्हटलेली आहेत, जसं की सुंठ, मिरे, हळद हे जर टाकून तुम्ही दिलं रोज रात्री मुलांना तरीसुद्धा प्रोटीनचा सोर्स हा मुलांना चांगला मिळाला जातो। आणि मुलांना बायोटीनचं प्रमाण किंवा कॅल्शियमचं प्रमाण हे योग्य प्रकारे मिळाल्यामुळे केसांची गळती ही मुलांची थांबू शकते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केसांना मालिश करणं। तर आठवड्यातून एकदा केसांना मालिश करायची सवय ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत लावली गेली पाहिजे। एवढं तुम्ही केलं तरी केसांची गळतीही कमी होऊ शकते। शिवाय प्रोटीनयुक्त आहार हा व्यवस्थित घेतला पाहिजे। आणि आपली स्ट्रेस लेवल जर कमी करायची असेल तर त्याला रोज एक्झरसाईज केला पाहिजे, कारण एक्झरसाईजने आपल्या बॉडीमध्ये हॅपी हार्मोन्स सिक्रेट होतात आणि हे हॅपी हार्मोन्स सिक्रेट झाले एक्झरसाईजने की आपला स्ट्रेस लेवल ही आपोआपच कमी होते आणि हेअर फॉलसुद्धा कमी होतो, मानसिक ताणतणाव कमी होतो। म्हणून आहार योग्य, विहारामध्ये लवकर झोपणे, लवकर उठणे, तेलाला मालिश करणे, आणि दुसरी गोष्ट स्नेहन करणे केसांचं म्हणजे तेल लावणे, या गोष्टी जर तुम्ही केल्या, एक्झरसाईज केला तर तुमची हेअर फॉल हे कमी होऊ शकतं। धन्यवाद।